नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणाऱ्या प्रबोधनविषय न्यूज मध्ये आपले स्वागत. कैलासवासी राकेश उर्फ आष्ट्या म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी कैलासवासी राकेश उर्फ आष्ट्या म्हात्रे यांच्या 20व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन ऐरोलीतील जयभवानी चौकातील शिवसेना शाखेजवळ करण्यात आले होते. संस्थेचे प्रमुख सल्लागार व ॲपल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर धनोज कपाट, अध्यक्ष राजू सिंगे, सचिव साई गायकवाड, खजिनदार अविनाश मिश्रा व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. या भव्य रक्तदान शिबिराला नवनिर्वाचित नगरसेवक आकाश मडवी, नवनिर्वाचित नगरसेवक राजू कांबळे यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच अन्य सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी शिबिरामध्ये येऊन रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कैलासवासी राकेश म्हात्रे यांची नेहमीच समाजकार्यासाठी तळमळ असायची, परंतु ही तळमळ त्यांच्याकडून अपुरी राहिली. ती आम्ही त्याच्या नावाने सेवाभावी संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रमुख सल्लागार व ॲपल रुग्णालयाचे सर्वेसर्वा धनोज कपाट यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालेलं आहे त्यांना प्रथमतः मी कैलासवासी राकेश म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्था तसेच मी स्वतः डॉक्टर धनोज कपाट व ॲपल हॉस्पिटलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. व कैलासवासी राकेश म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्था ही संस्था आमचे प्रिय मित्र प्रेरणास्थान कैलासवासी राकेश आष्ट्या म्हात्रे याच्या दुःखद निधनानंतर 2006 पासून ही संस्था कार्यरत आहे व सातत्याने 2006 पासून आपण हे रक्तदान शिबिर राबवत आहोत. व ह्या रक्तदान शिबिरास राकेश आष्ट्या म्हात्रे याचा जो एक मित्र परिवार आहे तो सातत्याने, आज हे आपलं 20वं वर्ष होतं, सातत्याने 20 वर्ष हे रक्तदाते ह्या 3 फेब्रुवारी ह्या तारखेची वाट बघतात व ह्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा साथ देतात व सर्व न कळत ही या रक्तदान शिबिरामध्ये येऊन हे सर्व रक्तदाते स्व इच्छेने रक्तदान करतात. आता ही प्रेरणा जी आहे राकेश आष्ट्या, जेव्हा मी माझ्या वैद्यकीय शिक्षण याची सुरुवात केलेली, जेव्हा मी वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळेस माझं आणि त्याचं संभाषण व्हायचं की अरे धनोज, आता तू वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे व राकेश याला पहिल्यापासून समाज उपक्रम कार्यक्रम राबवण्यामध्ये खूप त्याची इच्छा असायची, खूप धडपड असायची. मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी मला स्पष्ट लगेच मला बोलला की यार आपण रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आरोग्यातले सवलती, ज्या काही गोष्टी असेल, अँब्युलन्स सेवा, अशा विविध उपक्रम त्याच्या संकल्पनेत त्यावेळेसच होत्या. आणि मीही त्याला हे बोललेलो होतो की आपण हे सगळे रक्तदान शिबिर, तुझी ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या आपण, माझं वैद्यकीय शिक्षण संपलं की आपण हे सुरळीतरित्या सुरू करूया. आता मी स्वतः वैद्यकीय शिक्षण घेतोय त्यामुळे मलाही याच्यातला परिपूर्ण असा अभ्यास नाही आहे, पण आमचं हे दुर्दैव किंवा माझंच हे दुर्दैव असं मी समजेल. यावेळेस मी फायनल इयरला असताना आमचा हा प्रेरणास्थान, आमचा हा मित्र याची दुःखद निधन झालं आणि कधी मी संकल्पनाही नव्हती केली की अशा प्रकारचे उपक्रम, रक्तदान शिबिर हे त्याच्या नसताना
आम्हाला हे करायला लागेल किंवा त्याच्या स्मरणार्थ हे करायला लागेल, ही अत्यंत त्यावेळेची दुर्दैवाची घटना होती. पण त्याची जी काही प्रेरणा होती, जे आमचं त्याच्याशी संभाषण होतं, या दृष्टिकोनातून आम्ही तो विडा उचलला व सातत्याने 2006 पासून आम्ही त्याच्या स्मरणार्थ ही कैलासवासी राकेश म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्था ही आम्ही निर्माण केली व त्याद्वारे आम्ही हे सातत्याने 20 वर्ष झालं रक्तदान शिबिर घेतो. आणि एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद होतो की आपण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. त्याद्वारे आपण एका रक्ताद्वारे आपण 3 ते 4 लोकांना त्याचा उपयोग होतो व त्याद्वारे आपण एवढ्या लोकांचे जीव वाचवतो. आज 20 वर्षामध्ये आपण एवढ्या लोकांचे त्याच्या स्मरणार्थ जीव वाचवलेत, रक्त दिलेले आहे, याचा एक वेगळ्या मनामध्ये एक अभिमान देखील आहे. आणि त्याच प्रकारे आजही या रक्तदान शिबिरामध्ये तशाच त्याच्या मित्र परिवाराचा सगळ्यांचा असा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला व आज आम्हाला ह्या रक्तदान शिबिरामध्ये 142 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले व सर्वांनी मिळून आता पुढील जे आमचे उपक्रम आहेत त्यामध्ये आरोग्य शिबिर असतील, नेत्रबिंदूचे ऑपरेशन्स आम्ही भरपूर प्रमाणामध्ये मोफत करतो संस्थेमार्फत. त्याच प्रकारे विविध प्रकारचे ऑपरेशन्स असतील, ह्या घटना पण आम्ही ह्या सगळे उपक्रम पण आम्ही ह्या संस्थेद्वारे मार्फत आणत असतो. त्याच प्रकारे विविध क्षेत्रातील शिक्षण असो, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असो, आर्थिक मदत असो, त्याचबरोबर खेळाडू वृत्तीच्या जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी जो काय आम्हाला हातभार लावता येईल तोही आम्ही नक्की तो हातभार लावत असतो. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ असो किंवा त्यांना लागलेली काही मदत असो, हेही उपक्रम आम्ही या संस्थेद्वारे मार्फत असतो. गेल्या 20 वर्षापासून असे अनेक उपक्रम आहोत जे आम्ही यशस्वीरित्या राबवतोय. फक्त दुःख किंवा खेद ह्याच गोष्टीचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी जे वैयक्तिक मला राकेश आष्ट्याच्या सोबत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, पण हे त्याच्या स्मरणार्थ करायला लागतंय, त्याचं शल्य हे हमेशा हृदयामध्ये असतं आणि राहणार आहे. मी परत एकदा सर्व विशाल राकेश आष्ट्या म्हात्रे यांच्या मित्र परिवारांनी जो आज रक्तदान शिबिरामध्ये येऊन रक्तदान केलेलं आहे त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नाही, संस्थेमार्फत असे भरपूर भविष्यामध्ये आम्ही प्रयत्नात आहोत. माझी स्वतःची ही इच्छा आहे की जर भविष्यामध्ये आम्हाला त्याच्या राकेश आष्ट्या म्हात्रे याच्या नावाने एखादी रक्तपेढी ब्लड बँक जर उघडता आली तर तोही प्रयत्न असेल. दुसरा आमची स्वतःची इच्छा आहे की त्याच्या नावाने आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांती निर्माण करेल. जसे आपल्या ऐरोलीतून IAS असतील, IPS असतील असे विद्यार्थी घडावे, यासाठी आम्ही एक ग्रंथालय लायब्ररी ओपन करण्याचाही आमचा एक मानस असेल. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रामध्ये आता हे रक्तदान शिबिर आम्ही सातत्याने 20 वर्ष करतो. आज लोक त्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत की आपण रक्त दिलं. पहिली एक मनामध्ये भीती होती की आपण रक्त दिलं तर आपल्याला काय त्रास होईल का, पण ह्या प्रकारच्या ज्या रक्तदान शिबिर करत करत जे अवेअरनेस क्रिएट झाला त्याच्यामुळे आज रक्तदाते रक्तदान करायला घाबरत नाही. त्या प्रकारेच माझा एक मानस असेल की यापुढे अवयवदान ऑर्गन डोनेशन वरती पण आम्हाला भरपूर काम करायचं आहे. कारण भरपूर लोकांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल पूर्णतः असा संभ्रम आहे, त्यांना त्याच्याबद्दलची जागृती नाही आहे की आपण अवयवदान केलं तर आपल्याला काहीतरी नुकसान होईल. आज भरपूर असे लाखोच्या संख्येने रुग्ण आहेत की जे अवयवच्या वेटिंग मध्ये आहेत. त्याच्यात किडनी असेल, यकृत असेल, विविध प्रकारचे अजून जे अवयव आहेत, हृदय असेल, अशा प्रकारच्या अवयवाची खूप तुटवडा आहे. तर मी नक्कीच संस्थेमार्फत प्रयत्न करेल
की पुढच्या वेळेस आम्ही ह्या रक्तदान शिबिराबरोबर अवयवदानाबद्दल ही काहीतरी मार्गदर्शन शिबिर म्हणा किंवा लोकांना याची जनजागृती करता येईल असे प्रयत्न आम्ही भविष्यात 100% नक्की करू.